सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। काल हिरे रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिसेविकेने आपल्या हाताखालच्या एका महिला कर्मचाऱ्याला कथितपणे मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या घटनेच्या निषेधार्थ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि परिचारिका संघटनेच्या वतीने रुग्णालयाच्या आवारात जोरदार निदर्शने करण्यात आली आहे। एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने कनिष्ठ महिला कर्मचाऱ्याला केलेल्या या कथित मारहाणीमुळे कर्मचारी वर्गात संतापाची लाट उसळली असून संबंधित अधिसेविकेवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। काल घडलेल्या या कथित घटनेत अधिसेविकेने शासकीय नियमांचे उल्लंघन करत वॉर्डमध्ये प्रवेश केलाय आणि अरेरावी केली। इतकेच नाही तर या घटनेचे मोबाईलवर चित्रण करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा मोबाईल हिसकावून घेत त्यांना कथित मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप निवेदनातून करण्यात आलाय। या विरोधात संताप व्यक्त करत जोपर्यंत संबंधित अधिसेविकाला निलंबित करून सक्तीच्या रजेवर पाठवले जात नाही आणि या संपूर्ण प्रकरणाची राज्यस्तरीय समितीमार्फत पारदर्शक चौकशी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा परिचारिकांनी घेतलाय। परिसेविका प्रतिभा घोडके, जे काही हिरे मेडिकल कॉलेजला जी काही घटना घडली एका आमच्या परिचारिका भगिनीबरोबर, तर एक मी परिचारिका भगिनी म्हणून आमच्या सर्व परिचारिका बंधू भगिनींकडनं ह्या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करीत आहोत। जाहीर निषेध आमच्याकडून काल श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जो काही प्रकार घडला, विक्टोरिया पतारे मॅडमला पाथरे मॅडमला अरुणा भराडे ह्या मेट्रन मॅडमने जी काही दादागिरी गुंडगिरीच्या पद्धतीने वागणूक दिली, त्यांना मारहाण केली आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या लोकांना तुमच्यावर गुन्हे दाखल करेल अशा पद्धतीची जी काही धमकी दिली ती अत्यंत घटना निषेधार्थ आहे। वास्तविक पाहता एका राजपत्रित अधिकाऱ्याने आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची गुंडगिरीची भाषा वापरणे, त्यांच्या अंगावर धावून जाणे, त्यांना सर्व कर्मचाऱ्यांसमक्ष मारहाण करणे ही बाब अत्यंत लाजीरवाणी आणि दुर्दैवाची बाब आहे। मुळात हे प्रकार आतापर्यंत 5-7 वेळा ह्या युनिटमध्ये झालेले आहेत, त्यांच्या विरोधात तक्रारी झालेल्या आहेत, चौकशा झालेल्या आहेत। या राजपत्रित अधिकारी असताना ह्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात ते 12 वर्षापासून सलग कशा आहेत हा मोठा गंभीर विषय आहे। राजपत्रित अधिकारी 3 वर्षापेक्षा जास्त राहत नाही। एवढ्या तक्रारी झाल्या, एवढ्या चौकशी झाल्या, तरी ह्या मॅडम इथे कसं काय गौडबंगाल आहे, हे कोणाला मॅनेज करतात प्रशासनामध्ये? ही अत्यंत गंभीर चिंतनीय बाब आहे। अधीनस्थ कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या गंभीर प्रकारच्या तक्रारी झालेल्या असताना प्रशासन त्याची गंभीर नोंद घेत नाही। या घटनेचा आम्ही निषेध करतो। या संदर्भात आमची मागणी अशी आहे की आपण तात्काळ या अरुणाताई भराडे मॅडमची निलंबन करावं, त्यांची तात्काळ इथून बदली करण्यात यावी आणि त्यांची चौकशी करण्यात यावी। त्या चौकशी समितीमध्ये या परिचारिका संघटनेचे 2 साक्षीदार असावेत, जेणेकरून घडलेल्या गोष्टी कागदावर येतात की नाही हे आम्हाला लक्षात येईल। कारण की यापूर्वीच्या ज्या 5-7 चौकशा झालेल्या आहेत ह्या सगळ्या भासतात गुंडात आणल्या, ह्या दबावातून त्याच्यातून काहीच निष्पन्न झालेलं नाही। एका राजपत्रित अधिकाऱ्याबद्दल एवढ्या तक्रारी होऊन सुद्धा 12 वर्षे ही व्यक्ती या ठिकाणी काम करते, कोणी त्याची उचलबांगणी करत नाही। ही अत्यंत गंभीर बाब आहे। इथे कुठेतरी पाणी मुरतं आहे, याची चौकशी व्हावी आणि आमच्या अधीनस्थ काम करण्याच्या विभागामध्ये हिरे वैद्यकीय महाविद्यालयातल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना वातावरण, कर्मचारी अधिकाऱ्यांमधलं समन्वयाचं असं, पोशाख असं, रुग्णसेवेला काम करण्यासाठी त्यांना चांगली एनर्जी मिळावी, प्रोत्साहन मिळावे, अशा प्रकारच्या यंत्रणा या ठिकाणी असावी आणि अशा प्रकारची दुष्कृत्य करणाऱ्या संबंधित व्यक्तीची तात्काळ इथून बदली करावी, निलंबित करावी, त्याची चौकशी व्हावी, ही आमची मागणी आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।